पाठीकडे बी आलं तर घेवा, ते पुढे आलं तर बी घेवा, आम्हाला आता तेच करा. मला तर त्यांच्याबद्दल मत चांगलं वाटतंय, कारण का बाई ही बाईचंच मन समजू शकते. तेव्हा लहान लहान मुलं घेऊन मी फिरलोय, तेव्हा तोपर्यंत त्यांच्या बाबाने आम्हाला साथ दिली. आणि आम्ही पहिल्यापासून आहोत ते तसंच आहोत, आम्ही काय बदलाय नाही. आम्हाला मिळतात की पैसे घेऊन लाडक्या बहिणीला मत द्यायचं. अहो पैसे कुठला आमचंच देणार की आता ते पैसे. काय खात्री आहे लाडक्या भावाची पैसे घेणार आणि लाडक्या बहिणीला मत देणार. हे ते काय तत्तोरा म्हणते ते. पण हे 1500 देऊन काही घर चालणार नाही. आमच्या मुलीला जीवदान दिलं, तेव्हा लहान लहान मुलं घेऊन मी फिरलोय, तेव्हा तोपर्यंत त्यांच्या बाबाने आम्हाला साथ दिली. महागाई किती वाढली आता, लाडकी बहीण योजना आली, महागाई किती वाढली. गेला डबा कितीला होता, आता कितीला झालाय. आमदार निवडून गेला की गेला. तिने नाही जरी हे मत द्यायला सांगितलं तर आम्ही तिलाच निवडून आणणार, सनईलाच मत देणार. त्याच्याबद्दल तुमची शंकाच नको. सुतारी काय ती सनई आहे, हा ते सांगा, त्यालाच होय होय देणार. सगळी म्हणाले लाडकी बहिणीला पैसे, पण आम्ही लाडकी बहीण आहे का नाही. कुपेकर साहेबांसारखं ताई काम करतील करतील त्यांचं काहीतरी, त्यांचं तर एक रगत आहे, मुलगी आहे त्यांची, म्हटल्यावर करणार की त्यांनी. निवडून येणार का ताई. येणार का दादा, येणार निवडून. कशी काय तुम्ही कसं एवढं म्हणताय निवडून येणार. मग आम्ही मत देणार ताईला. ताईला मत देणार. होय. बाबासाहेब कुपेकरांनी ह्या जिल्ह्यासाठी, या तालुक्यासाठी भरपूर काम केलंय, आम्हाला माहिती आहे. आणि त्यांची मानसकन्या ही आमच्या हक्कासाठी उभी राहणार, हे ठामपणे आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही त्यांनाच आम्ही ठामपणे देणार. का बरं. का म्हणजे आमचं सहाय्य लई केली आणि त्यांच्या पप्पांनी सहाय्य केली आणि इथलं पाणी गतरगाच्या नदीचं पाणी लाकूरला केलं ना. आता नंदाताई मग आता ते उभारून दे की तिची लेख आहे ती, त्यांची लेख आहे ती, आम्ही करणार की. नंदाताई काम करणार काय कुपेकरांसारखं. लेखी करली वाटतं बाबा आम्ही करणार. नंदाताईंच्या विषयी काय वाटतं. वाटतंय पाणी तेवढं आमच्या गावाला यावं, लाकूरवाडला नाही गावाला आमच्या. विचारलं नाही आमदारांना. आता कुठं आमदार निवडून गेला की गेला. मग पाणी कुठून आणताय तुम्ही. बारागावची किम आहे का नाही, ती बारागावची किम बंद आहे नदीच गडिंगलाच्या नदीचं पाणी. तुम्ही कुठल्या गावचे. लाकूरवाडी. लाकूरवाडीचे. पाणी येत नाही तिकडे. पाणी गडिंगलाच्या नदीचं सोडते आता आम्हाला. येते का नाही पाणी. येतंय. आणि कुठून पाणी पाहिजे. बारागावची किम आहे ती चालू व्हायला पाहिजे टाकी आमची. क्रीम आहे बघा, कुपेकर साहेबांनी ती क्रीम आम्हाला चालू करून द्यावा. नंदाताई चालू करतील असं वाटतं. नंदाताई चालू करतील असं वाटतंय. नंदाताई चालू करणार. हो बरं निवडून येणार काय खरं. आता येणार की. कसं काय. येणार आम्ही साथ देणार. साथ देणार. हो कुणाला देणार निवडून. नंदाताईला. नंदाताईला देणार. काय हो कुणाला निवडून देणार वाटतं. आम्ही 100%. आमचा म्हणजे कुपेकर मामा होते काय नाही, आमच्या भागात सगळं तिने सोयी केली आहे आणि आम्ही तेच चिन्ह धरणार आणि नंदाताईला निवडून आणणार. चिन्ह हे ते काय तत्तोरा म्हणते ते ततारी. हा येत नाही कुठला काय येत नाही. ते काय वाजवायची तरी ते समजते तरी निदान दिसते ना. हा बर तुतारी. चिन्ह कसं आहे आमच्या मनात आहे ते आम्ही करणार, काय सांगणार नाही. बाबांनी काम केले, नंदाताईनं का निवडून द्यायचं. का देणार की, कारण का तिची लेख आहे. लेख आहे आम्हाला आशीर्वाद आहे बाबांचा, त्याच्यावर लेखीचा बी थोडा मिळेल की आम्हाला. नंदाताई बाबासाहेब कुपेकरांसारखं काम करतील का नाही करतील ते आता सांगितले तरी ना. म्हणजे आता तुम्ही कसं उभा राहा सांगा तरी म्हटल्यासा, तू बोला म्हटलं आम्ही बोलाव. करतील काय नाही करतील. हा हाय की बाबाचा काहीतरी गुन्हा असेल रक्तात तरी करणार. झालं ताईंचाच विजय होणार असं का बरं. असं का वाटतंय तुम्हाला. नवीन नेता यावे असं वाटतंय आम्हाला. नवीन नेता. आताचे जे विद्यमान आमदार जे आहेत ते सक्षमीकरण करत नाहीत असं वाटतं. करतात पण एवढं करत नाही. एवढं का नाही. मग नंदाताई करतील असं कशी गॅरंटी म्हणताय. वाटते 100% गॅरंटी वाटते आम्हाला. आमच्या गावामध्ये विकास कामं भरपूर केले कुपेकर साहेबांनी. कुपेकर साहेबांनी केलेत. नंदाताईंनी काय केले. नंदाताईंनी बी केले की त्यांच्या आईंच्या बरोबर जाऊन कामं केलेली आहेत की. केले विश्वास आहे. विश्वास आहे. महिला राहणार का नंदाताईंच्या बरोबर. मोठ्या प्रकारनं उमेदवारी त्यांना देणार आहे आम्ही. देणार आहे. गाव कुठलं तुमचं ताई. आमचं कोळिंद्र गाव आहे. कोळिंद्रे म्हणजे आजरा तालुक्यात. आजरा तालुक्यात. काय केले बाबासाहेब कुपेकरांनी. पहिला प्रश्न पाण्याचा सोडवलाय. महिलांच्यासाठी डांबरीकरण केलेलं आहे. गोरगरिबांच्यासाठी धावून आलेले आहे तिने कुपेकर साहेबांनी. नंदाताई आहेत का. हो आहेत. आम्हाला 100% गॅरंटी आहे आमची कामं करतील असे. नंदाताई म्हणजे आम्हाला आमच्या हक्काचं माणूस असं वाटते की त्या लेडीज म्हणून उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत, त्या नक्कीच निवडून येणार ही
अगदी खात्री आहे सगळ्या महिलांच्या वतीनं आमचे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे साथ आहे आणि आमच्या सगळ्या महिलांच्याकडून त्यांना आशीर्वादही आहे. आमच्या कानडेवाडी महिलांसाठी त्या ताई नाहीत तर आम्हाला एक दादा म्हणून येते त्या, आणि खरोखर म्हणजे बाबासाहेबांच्या सारखंच त्या पण सगळ्या महिलांच्या पाठीशी राहणार आणि आम्हाला मदत करणार. सगळ्या महिला बचत गटांना म्हणा सगळ्यांना मदत करणार त्या तुम्ही कानडेवाडीच्या आहेत म्हणून नंदाताई तुम्हाला आवडतात का? असं नाही, नंदाताई परंतु आमदार पाहिजेत का? नाही मग कसं? खरं बाहेर गावातून पण माझं माहेर नरेवाडी बरं. गडिंग्लज तालुक्यातील तिथं सुद्धा नंदाताईंनाच जास्त प्रतिसाद आहे. ताई या खूप चांगल्या आहेत आणि असं वाटतं की त्या येतील जिंकून, कारण हा जिंकून येणार. इतक्या महिला त्यांच्या सपोर्टला आहेत तर त्या जिंकून येणार असं खूप मनापासून वाटतं. हा असं तुम्हाला का वाटतंय नंदाताई जिंकून येतील आणि नंदाताईच काय यायला पाहिजे असं का वाटतं आपल्याला? जे बाबांनी काम केलं ते आम्हाला सर्वांना लक्षात आहे. म्हणजे मी खूप लहान होते तेव्हापासून हे बघितलं आहे, त्यामुळं त्यांना सपोर्ट ताईंनी बाबांसारखंच काम करते असं आम्हाला वाटतं, त्यामुळे ताई जिंकून येते. ताई जिंकून येणार. नंदाताईंच्या विषयी काय वाटते सांगा? मला तर त्यांच्याबद्दल मत चांगलं वाटतं, कारण का बाई ही बाईचंच मन समजू शकते आणि काहीतरी असेल बायकांच्या तक्रारी असतील काहीतरी असतील पट्टदिशी त्यांनी घेतील नाही हे आम्हाला विश्वास आहे त्यांचा, म्हणून तरी नंदाताई यावं असं आमची अपेक्षा आहे. आता जे आमदार घेत नाहीत का तुमच्या हे? कोण घेत नाही तो, कुणाचं कोण दाद देत नाही, ह्याला सांगा ते त्याला सांगा ते त्याच्याकडे घ्यावा ह्याच्याकडे, परंतु एक बाई समजू शकते, लगेच ती काहीतरी तक्रारी सांगायला गेलं की नोंद करून घेणार नाही. त्यापेक्षा मला वाटतं नंदाताईच यावं. नंदाताई खूप शैक्षणिक क्षेत्रात काम करायला आहे, डॉक्टर पण आहेत, सगळ्यांच्या अडचणी समजू शकतात. आम्हाला वाटतं नंदाताईनीच निवडून यावं आणि आम्ही निवडूनच आणणार. निवडून आणणार नक्की संकल्पच केलाय. होय काकू काय? मला बी नंदाताईच. नंदाताईच सगळ्या महिलांना ठरवून बोलायचं. सगळं ठरवून नाही, बायकांचं त्यांना समजणार नाही. आज ते डॉक्टर आहे म्हटल्यावर आज तिथे गेले तर काय तर समजू शकतो. दुसरे उमेदवार पण आहेत नंदाताईंच्यात असं काय आहे? दुसरे पण आहेत की त्यांनी पण काय आता त्यांची पण लोक आहेतच नाही. काम चांगलं आहे, त्यांच्या बाबांनी सुद्धा आमचं काम चांगलं केलंय, आमच्या मुलीला जीवदान दिलंय त्यांच्या बाबांनी. कुपेकरनं ऑपरेशनच्या साथ दिलं, श्वासाचा त्रास होता, आता वाघा कोण नव्हती तेव्हा लहान लहान मुलं गुण मी फिरलोय तेव्हा तोपर्यंत त्यांच्या बाबांनी आम्हाला साथ दिली. आणि हृदयाचा त्रास होता ते. ऑपरेशन केलं? ऑपरेशन झालंय, मोफत ऑपरेशन झालंय. आणि शिप्यार मध्ये घेतलेलं ते शिप्यार मध्ये कुणीच दात घुस नाहीत, पण त्यांच्या घरात गेलो मी दुसरा माणूस घेऊन, त्या दिवशी त्याने मला दाखवले आणि तिथे जाऊन मी त्यासनं कागदपत्र दाखवून मुलीची त्याने दसरा चौक मध्ये सरस्वती हॉस्पिटल हे केल्याने आणि ऑपरेशन केल्याने आज मुलगी माझी शिकली पण मोठी पण झाली, 2 मुलं पण झाली. का बरं नंदाताईच का? नंदाताई डॉक्टर आहेत आणि महिलांच्या मध्ये मिळून मिसळून काम करणार आहेत म्हणून त्या आम्हाला पाहिजेत. पण आता कोणी तुमच्या महिलांचे प्रश्न सोडवले नाहीत? लाडकी बहीण सारखी योजना तुम्हाला दिली, आम्ही काय करायला पाहिजे? आम्ही लाडकी बहीण योजना घेतलीच नाही तर तुम्ही घेतला नाही, इतर महिलांना मिळाले ना. मग त्यांना माहित नव्हतं ना काय होणार आहे पुढे जाऊन. महागाई किती वाढली, आता लाडकी बहीण योजना आली आणि महागाई किती वाढली, तेलाचा डबा कितीला होता आता कितीला झालाय. न दिलेली बरं असं म्हणताय? नाही, न घेतलेली बरी महिलांनी, देऊन डाव्या हाताने काढले म्हणून आम्ही घेतलीच नाही. काय वाटतंय हे सरकार बरं की महाविकास आघाडीचं पाहिजे? नक्कीच महाविकास आघाडी बरी, कारण आता जे 3 वर्षाच्या मुलीवर जे अत्याचार झाला या अत्याचारा विरोधात त्या आरोपीचा एन्काउंटर केला असं दाखवलं गेलं, पण त्यामागे त्यांनी काही लोकांचा वाचवायचं काम केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला नंदाताईंच्या माध्यमातून स्त्रीबाबतचे प्रश्न सरकारपुढे मांडणारे खंबीर नेतृत्व हवं आहे. 1500 रुपये घेऊन आम्ही काय करणार आहे? 1500 रुपयात आज बाजारात गेलं तर तुम्हाला एकही भाजी अशी मिळणार नाही की ती 100 रुपयाच्या खाली आहे. तुमचं महिन्याचं बजेट बघितलं तर तुमचं 1500 रुपयामध्ये भागणार आहे का? आज आमच्या मुलांना कामं पाहिजेत, अशी आमची मुलं ग्रॅज्युएशन होतात, शिक्षित होतात, पण ती अशीच फिरत असतात. त्यांचं काय करायचं आहे? मी एक उच्च शिक्षित महिला आहे, माझ्यासारख्या अशा भरपूर महिला आहेत ज्यांचे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी खंबीर नेतृत्व आहे. यासाठी नंदाताई आमचे उमेदवार आहेत. युवतींच्यासाठी नंदाताई काय करतील वाटते तुला? आता गव्हर्नमेंटचे खूप एक्झाम झाल्यात, जशा नर्सिंगच्या एक्झाम झाल्या, जेडपीच्या एक्झाम झाल्या, पण त्यांचा रिझल्टच नाही लागला अजून. 2 वर्ष मी आता 2 वर्ष झाली सध्या एक्झाम देते, एक पण रिझल्ट नाही लागला. आता जे असं सरकार चेंज झालंय तेव्हापासून खूप चेंजेस झाले. नंदाताईंचं वारं अतिशय जोरदार चालू आहे. त्यांच्याबद्दल एक शंका उपस्थित केली झाली की त्या वारसदार आहेत म्हणून त्यांना निवडून द्या किंवा त्या बाबांच्या कन्या आहेत म्हणून त्यांना निवडून द्या. पण आमचं सर्वांचं महिलांचं मत असं आहे की त्या जरी कुपेकर साहेबांच्या मुलगी असल्या तरी त्या स्वतः एक अभ्यासू नेतृत्व आहेत, डॉक्टर आहेत आणि त्यांना महिलांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे आमचा महिलांचा विश्वास आहे की त्या आमच्या महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करतील. चांगलं वाटतंय. काय चांगलं वाटतंय? चांगली कामं करतील असं वाटतंय.
नंदाताई निवडून येणार काय निवडून येणार की येणार निवडून 20 वर्षाच्या मागे बापू आदळ म्हणून होतं, त्यांचं वडील होतं. त्यावेळेला CPR मध्ये 1 महिना ऍडमिट होतो मी, खायरडीचं ऑपरेशन व्हायला. माझं ऑपरेशन होईना झालं होतं. मग तिने फोन लावल्यावर माझं ऑपरेशन 15 दिवसात झालं. नंदाताईंच्या वडिलांनी काम केले, चांगलं काम केले तालुक्याचं. नंदाताईला आम्हाला बोलायचं होतं खरं माणसात. नंदाताईंच्या मागे उभे आहे. नंदाताईंच्या आमची विश्वास गर्दी आहे. सगळी काय म्हणताय काय सगळीच उभा आहो. काय? आमचे मालक त्यांच्या बाबाच्या संघटनात होती आणि आम्ही पहिल्यापासून आहो ते तसंच आहो. आम्ही काय बदलाय नाही. बदलत नाही, नाही नाही. बदलल्यात ही चंदगडात ही नाही नाही आम्ही बदलायलाच नाही. तिने नाही जरी हे मत द्यायला सांगितलं तर आम्ही तिलाच निवडून आणणार, सनईलाच मत देणार. त्याच्याबद्दल तुमची शंकाच नको. सुतारी काय ती सनई आहे नाही, तुतारी आहे. हा मग ते सांगा त्यालाच होय होय देणार. आमच्या मालकापासून आता मालक आमचा म्हातारा झाला, त्यांच्या बाबापासून आहे आणि आमचं सगळं पाण्याचं तिने नियोजन केलं त्यांच्या बाबांनी, नंदाताईच्या. कसलं पाणी? पाणी ते हे नळ योजना गावात आणली, पाणी आणलं त्यांच्या आईनी. ह्या गजर ह्याच्या हारूरच्या नदीसनं इकडं पाणी नेलंय, ते सगळं केलेलं. आम्हाला काय वाटतंय, आम्हाला पैसे काय नको, लाडकी बहिणीचं आम्हाला काही काहीतरी द्या. आम्ही माझा नवरा आर्मीमध्ये आहे आणि रिटायर झालेत. सगळे म्हणाले लाडकी बहिणीला पैसे, पण आम्ही लाडकी बहीण आहे का नाही? हा ती म्हणते सरकार नोकरी पेन्शन चालू आहे, मग ते का फुकट आहे का? ते माणूस राबलेला आहे तिथं, काम करतात ना. त्याच्या ते देश सेवा केल्यानंतर तुम्हाला पैसे पेन्शन घेते आणि मी का लाडकी बहीण नाही का? नंदाताई हे जे काही सैनिक आहेत आपल्या देशासाठी लढणारे, त्यांच्या महिलांचा प्रश्न सोडवतील विश्वास आहे? सोडवणार. तुम्ही मग महिला सगळ्या पाठिंबा आहे? बापाचं गुण आहे लेखित, करतील करतील आमचा विश्वास आहे. करतील. काय गुण बघितला ताईंच्यात? मस्त आहे ताईंच्यात. काम करायचं, त्यांची काम करायची पद्धत वेगळी आहे. महिलांच्यासाठी त्यांना आवड आहे. हा त्या करतील, सगळ्या महिलांच्या काय असतील त्या योजना हे करतील, करणार. काय खरंच या म्हणतात ताई बाबांचं गुण ताईमध्ये आहेत. हो. बाबांच्या सारखं काम नंदाताई करतील असं यांचं म्हणणं आहे. काय वाटतंय आपल्याला? हो करतील असं. का बरं? हे म्हणतात म्हणून म्हणताय की नाही 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 तसं काय नाही, त्या करतील आम्हाला विश्वास आहे. गाव कुठलं तुमचं? कानोली. कानोलीत काय बाबांनी काम केले? जाकवेलचं. बरं, शेतीला पण पाणी आणलंय का? शेतीला पिण्याचं पाणी? पिण्याचं पाणी, चित्रीचं पाणी नदीला आहे. मग गावातून कसं नंदाताईंना पाठिंबा आहे की भरपूर आहे. खूप चांगला आहे. काय होतंय काय? हा भरपूर आहे. नंदाताई निवडून येतील असे वाटतंय आम्हाला आणि आम्ही त्यांना निवडून देणारच. हो, त्यांनी खूप कामं केलेत त्यांच्या वडिलांनी पण. आम्हाला 100 कॉट सारखं हॉस्पिटल उपलब्ध करून दिलं. चांगली कामं करतील अशी आशा आहे आमची. बाकीचे उमेदवार चांगलं काम करणार नाही? 5 जण उभारलेत प्रमुख, त्यातले एक नंदाताई आहेत. नंदाताई त्यांच्या वडिलांच्या पायावर पाय ठेवून उभं राहिलेत ना. म्हणजे बाबा हा ते काम पाहिजे आम्हाला, बाकी काय नको. आणि महागाई हा नको आहे. आणि लाडकी बहीण योजना ते आमचंच पैसे आम्हाला द्यायलात ना. तुमचंच पैसे काय? पैसे आम्हाला मिळतात की. पैसे घेऊन लाडक्या बहिणीला मत द्यायचं? अहो पैसे कुठला आमचंच देणार की आता ते पैसे. लागवडी वाढवल्या, सगळे शेतकऱ्यांचेच पैसे, ती महागाई वाढली. लाडक्या भावाचे पैसे घेणार आणि लाडक्या बहिणीला मत देणार असं ठरलंय. काय खात्री आहे? लाडक्या भावाचे पैसे घेणार आणि लाडक्या बहिणीला मत देणार. नक्की नक्की. असं का? ते 1500 रुपये दिला त्यांना मत का देत नाही? नाही द्यायचे. असं चालणार होते काय म्हटलं? 1500 रुपये किती दिवस चालणार? ते किती दिवस चालणार तुम्हाला? हा इलेक्शन होईपर्यंतच, तिथून पुढे हे बंदच होणार. का बरं असं का म्हणताय? असं काहीतरी हे दिले, शक्यता कमीच आहे. नक्की कमी आहे? हो. तुमचं ते मंत्रिमंडळ आहे काय? कोण ठरवणार? मंत्रिमंडळ आमचं लोकांच्यावर विश्वास नाही, प्रेम आहे. नाही आम्ही जशा महिला आहोत तशी ती एक योजना महिला आहे. बंद होणार म्हणताय, त्या मंत्रिमंडळाच्या नेत्यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्यावर विश्वास नाही तुमचा? नाही तेवढा त्यांच्यावरती विश्वास नाही. म्हणजे बंद होणार? बंद करतील असं आम्हाला आशा सुद्धा वाटते त्यांची. 1500 घेतलाय का नाही? पण आम्हाला नाही मिळत. मला नाही मिळत. योजना बंद होणार नक्की? नक्की. तुम्ही काय सांगताय? तेच सांगतोय, काय नक्कीच बंदच होणार. आम्ही त्यांच्यावर आमचा विश्वास नाहीये. आम्ही नंदाताईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून आणू. काय म्हणतेस? काय नंदाताई निवडून देणार की नंदाला? नंदाताई देणार? का बरं येणार की. तसं केलंय त्यांच्या वडिलांनी आम्हाला. काय केलंय? रस्ता केलं, पाणी आणलं, सगळे योजना काढल्या की. नंदाताईंनी काय केलंय?
आता करणार की निवडून आल्यावर निवडून आल्यावर करणार. होय ताई निवडून येणार. इतर उमेदवारांनी काय केलंय त्याला निवडून देत नाही तुम्ही? ताई ताईनाच का? वडिलांच्या सारखं काम करणार ताई. वडिलांनी काम केले, ताईने कुठे केले? ताई पण करणार. ताई पण करणार. बरं. एवढा विश्वास आहे तुम्हाला? जर आम्ही महिलांनी जर सपोर्ट केला तर नक्कीच निवडून येणार दादा. महिला सपोर्ट करणार काय? महिला तर मला तरी अभिमान आहे की एक जर स्त्री उभी राहत असेल तर तिला पाठीमागं खेचण्यापेक्षा तिला उभं केलं पाहिजे. 1500 रुपये लाडकी बहिणी मिळतात का नाही? आम्हाला काही नाही मिळत. मिळत नाहीत का बरं? आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहे. गव्हर्नमेंट आहे वे. तर 1500 जे सरकार देते ते योग्य आहे की अयोग्य आहे? अयोग्यच आहे, कारण की तेलाचे दर वाढलेत, बाकी डाळी वगैरे सगळेच वाढले, खूप महागाई वाढली, जीएसटी वाढला, सगळंच खूप महाग होत चाललेलं आहे. पण हे 1500 देऊन काही घर चालणार नाही. आणि हे 1500ला बळी पडून कुणीही मला वाटते की असं करू नये. पण बायका आता काय करतील काय माहित नाही. पण आमचं तरी मन म्हणजे सांगते की मला की एखादी स्त्री जर उभी राहत असेल तर त्या स्त्रीलाच सपोर्ट केला पाहिजे. आणि मला नंदाताईंच्याबद्दल एवढा अभिमान आहे की एक जर स्त्री जर पुढं जाऊन काहीतरी म्हणजे करायचं असं इच्छित असेल तर त्या स्त्रीला मागे खेचण्यापेक्षा ह्या आम्ही स्त्रियांनी भरघोस मतांनी त्यांना साथ दिली पाहिजे. आणि ताई जिल्ह्यातल्या एकमेव महिला उमेदवार आहेत. फर्स्ट टाइम हे झालेले आहेत. ताई निवडून आली तर मंत्री होतील म्हणतात, ते खरं आहे काय? 100% खरं आहे. 100% खरं आहे. 100% कोण पाहिजे ते घरला येऊ देत. आपल्या मनात जे आहे तेच आम्ही करणार. बाकी काय 100 जण आले तर हाच म्हणायचं. आणि नंतर सांगितलंय पाठीकडे बी आलं तर घेवाच, पुढनं आलं तर बी घेवाच. मनात आहे तेच करा. हा मग आमच्या मनात तेच आहे. नंदाताई आहे. नंदाताई काय हो? आमच्या मनात नंदाताईच आहे. निवडून आल्या चंदगडला येणार. चंदगडला येणार की. गाव कुठलं? हरूर. हरूर. अगदी घरातल्या किती नाहीत माणसं आमची नंदाताईचे वडील. होय मग ते जवळचे आहेत म्हणून नंदाताई ना. मग बाकीच्यांनी काय केलं? काय केलंय आम्हाला चांगलं वाटेल ते करणार. होय काय? मावशी तुम्हाला काय वाटते? आम्हाला काय नंदाताईच निवडून आणावं असा आमचा विचार आहे. तुमचा बी नंदाताईच. तुमचं काय वाटते? होय नंदाताईंनाच निवडून देणार. का बरं? काय नाही, त्यांच्या बाबांनी आमच्या गावची सगळी कामं केली. बर सगळी तुम्ही ठरवून आलाय काय? ठरवून नाही केलेलंच आहे हो. खरंच ते सांगायला लागलोय. आम्ही सगळे एकाच गावच्या. हो केले की. नक्की? होय होय नक्की केले. गाव अख्खं मागं राहील ताईंच्या? होय राहणार राहणार. आणि बाकीच्या उमेदवारांच्या का नाही? ते आता मी कसं सांगू शकणार. त्या उमेदवारांनी आमच्या गावात काय कामं करायला नाही तो. पैसे मिळाले का? हो मला माहिती. मग लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या भावाकडे पैसे घेतलायस आणि लाडक्या बहिणीला मतदान? होय काम कोण करणार त्याला देणार आम्ही मतदान. निवडून आली तर अजून महागाई वाढणार. महायुती निवडून आली तर अजून महागाई वाढवणार तरच ते आम्हाला म्हणजे बायकांना जे मिळतात ते देतील ना. म्हणजे महागाई वाढली तरच म्हणजे इकडे महागाई वाढवायची आणि इकडे पैसे द्यायचं, हा सरकारचा उद्योग चालू आहे असं वाटतंय आपल्याला. हो हो. नंदा त्यांच्याविषयी निवडून येणार हे नक्की वाटतंय? नक्की. नंदा त्याच्याविषयी आम्हाला चांगलं वाटतंय. त्यांनी असं म्हणजे निवडून यावं, आमच्या पहिल्या काहीतरी सोयीदारी त्यांनी केलेल्या आहेत, तसं आता बी आल्यावर त्यांनी आम्हाला काहीतरी करणार. आमचं मालक वारलेलं आहे त्याच्यामुळं पेन्सिल मला इदवाबाईची चालू आहे. कुणी केली पेन्शन? पेन्सिल काय त्यांचं ना त्यांच्या कार्यकर्त्यांनी? हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले. पेन्सिल म्हणजे पेन्शन चालू आहे. चालू आहे. पाणी वगैरे काय बाबांनी आणलंय का तिकडे गावात? आणलंय की. चांगलं काम केलंय बाबांनी चांगलं काम आमचं केलंय. हरूर गावाला चांगलं केलंय. कुपेकर साहेबांसारखं ताई काम करतील? त्यांचं काहीतरी त्यांचंच एक रगत आहे, मुलगी आहे त्यांची म्हटल्यावर करणार की त्यांनी. हा करणार असे आम्हाला 100% धडाडे आहेत. हा निवडून आल्यानंतर त्यांनी काम करणारच असं आम्हाला गॅरंटी 100% गॅरंटी आहे. हा तुम्हाला खात्री आहे तर? आम्हाला खात्री ठरलंय. ठरलंय नंदाताईंना निवडून आणायचं, आमदार करायची असं आमचं फिक्स ठरलंय. आमदार करायचं आणि निवडून आणायचं फिक्स. हा फिक्स. आज आपण पाहिलं की महिलांच्या प्रतिक्रिया ह्या जाणून घेतलेल्या आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतून ज्या नंदाताई उभारलेल्या आहेत यांनाच पसंती ही महिलांची दिसून येत आहे. 5 उमेदवार हे प्रामुख्याने चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत. त्यामध्ये एक नंदाताई बाबुळकर आहेत. ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून महिलांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. महिलांच्या मध्ये नंदाताईंच्याविषयी खूप मोठं स्थान आहे. महायुतीविषयी नाराजी आहे. 1500 जी लाडकी बहीण योजना ही महायुतीने राबवली त्याबद्दल देखील महिलांना ही योजना नको आहे, कारण एका हाताने पैसे दिले जातात, एका हाताने काढून घेतले जातात असा देखील आरोप या महिलांचा आहे. तर तुम्हाला काय वाटतं? चंदगड विधानसभा मतदारसंघाची ही निवडणूक जी आहे अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली आहे. प्रामुख्याने 5 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जसं महिलांनी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून सांगितलं की नंदाताई हवी आहे, तर तुम्हाला कोण आमदार हवा आहे हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.